लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. येवला धुळगाव येथे महादेव यात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील धुळगाव येथे भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या महादेव मंदिराचा वार्षिक यात्रोत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. 2 दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवासाठी धुळगावसह परिसरातील भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. महादेव यात्रोत्सवानिमित्त मंदिर व परिसराची आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली असून विद्युत रोषणाईमुळे संपूर्ण परिसर उजळून निघाला आहे. यात्रोत्सव कमिटीच्या वतीने गंगेवरून आणलेल्या पाण्याची व कावडींची वाजत गाजत संपूर्ण गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी टक्कर महाराज यांच्या भक्तिभावाने भरलेल्या रथपूजन व मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. रात्री लोकनाट्य तमाशाच्या माध्यमातून वगनाट्य सादर करण्यात आले. या वगनाट्यातून शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न तसेच विविध सामाजिक विषय प्रभावीपणे मांडण्यात आले. मनोरंजनासोबतच प्रबोधन करणाऱ्या या सादरीकरणाने तमाशा रसिकांची विशेष दाद मिळवली. यावेळी महादेव यात्रा कमिटीच्या वतीने लोकनाट्यातील कलाकारांचा सत्कार करण्यात आला. या यात्रोत्सवात महादेव मंदिर यात्रा कमिटीचे दादासाहेब गायकवाड, सोमनाथ गायकवाड, सोपान गायकवाड, पांडुरंग गायकवाड, वाल्मिक गायकवाड, राजेंद्र गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, दत्तू गायकवाड, अमोल आहेर यांच्यासह यात्रा कमिटीचे सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.